नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, माझ्या माता पित्यांना वंदन करते, प्रभू रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आज खूप दिवसांनी भेटल्यासारखं वाटतंय, थोडा गॅप पडला जास्त आपला, पण आपण सगळे आपापल्या घरी चिंतन करतो आणि अभ्यास करत आहोत. आणि पुढचा श्लोक आधी म्हणून दाखवते. तो श्लोक असा आहे, 12वा श्लोक घेणार आहोत आपण आज. तो श्लोक असा आहे, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आणि आपण काय करत असतो की आपण नेहमी त्याचा वन लाईनर अर्थ आधी घेत असतो, हो की नाही. आपल्याला सवय झाली आता या अभ्यासाची, त्या पद्धतीने अभ्यास करायची. आणि वन लाईनर अर्थ बघताना कायमच आपल्याला तो श्लोक खूप सोपा आहे असं वाटत असतं. मागच्या श्लोकाचं थोडंसं आठवण करूया आपण. मागचा श्लोक जो होता त्याच्यामध्ये आपण कर्मसिद्धांत पाहिला होता की मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे जे काही कर्म तू करतोस तेच तुला भोगावं लागतं, तेच तुला भोगतं येऊन, असा एक कर्मसिद्धांत पाहिला होता. आणि त्या कर्मसिद्धांत पाहताना आपण एक उपोद्घात पद्धती पाहिली होती, म्हणजे असा उलटा घास असा आपण घेतला होता की नाही मागच्या वेळेला. मग आपण अध्यारोप म्हणजे काय आणि अपवाद म्हणजे काय, आणि हा कर्मसिद्धांत सगळा कसा अपवादाच्या भाषेत खरा असतो ते आपण सगळं मागच्या वेळेला पाहिलं होतं. आणि त्याचं थोडंसं स्मरण करून आता आपण या श्लोकाकडे जाऊया. हा श्लोक असं म्हणतोय की मना मानसी दुःख आणू नकोय. वन लाईनर अर्थ किती सोपा आहे समजून घ्यायला. की मागच्या वेळेला आपण जे पाहिलं की तुझंच कर्म तुला भोवतं, म्हणजे सुख दुःख जी तुला भोगावी लागतात ती तूच केलेल्या कर्मांमुळे तुला भोगावी लागतात. पण कधी भोगावी लागतात हे मात्र आपल्याला माहित नाहीये. म्हणजे जी गोष्ट आपल्या स्वाधीनच नाहीये, जी गोष्ट आपल्याला आपल्या हातातच नाहीये, त्याच्यावर दुःख करत बसणं याच्यामध्ये काय अर्थ आहे. म्हणून मना मानस ही दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, असं त्यांनी सांगून टाकलेलं. म्हणजे वन लाईनर अर्थ 2 चरणांचा आपल्याला कळतोय आणि एकदमच ट्रॅक बदलल्यासारखा वाटतोय पुढच्या 2 चरणांमध्ये, की विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आपण नेहमी चिंतन करताना काय करतो की आपण त्या शब्दांच्या अर्थांकडे पण बघत असतो आणि याच्यामधल्या बऱ्याचशा शब्दांचं चिंतन आधीच आपलं झालेलं आहे. म्हणजे दुःख असा शब्द पहिल्या चरणात आलेला आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित माहिती आहे दुःख म्हणजे काय. आता पटकन विचारलं की दुःख म्हणजे काय ते सांगा बरं, काय असतं. झालाय या कारण आपण अभ्यास पटकन गांगरल्यासारखं होत आणि निश्चित हा दुःख ही घटना असते, काहीतरी अप्रिय घटना घडली आहे असं आपण काहीतरी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, कारण अभ्यास चिंतन झालंय आधी. पण आपण विसरलो आहोत, म्हणून त्याचा फक्त उल्लेख करूया, त्याचा उच्चार करूया. आणि खरं लक्ष जे द्यायचंय आपल्याला आजच्या अभ्यासाचं चिंतनाचं, हे पुढच्या 2 चरणांकडे जायचंय. म्हणजे शेवटची 2 चरणं जी आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कारण तिकडे नवीन काहीतरी शिकण्यासारखं आहे. नवीन म्हणजे काय, आपल्यासाठी नवीन जरी नसलं तरी आपल्या चिंतनामध्ये ते आधी झालेलं नाहीये, म्हणून ते नवीन. देहबुद्धी झालेली आहे 3ऱ्या चरणातली, पण शेवटच्या चरणामध्ये विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी असा एक नवीन विचार आलेला आहे आज आपल्याला. आणि तो निश्चित करण्यासाठी एक 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 चरण बघत जाणार आहोत, हळूहळू छान समजून छान अभ्यास करतो आपण. आता बघा पहिल्या चरणामध्ये काय, मना मानसी दुःख आणू नको रे, बरोबर की नाही. दुःख म्हणजे काय आता आपण जे बघितलंय, असा उल्लेख केला. आता दुःखाची व्याख्या घेऊया. ही व्याख्या आपण आधी घेतली नव्हती आणि आता ही जी व्याख्या घेतोय ती आपण कधीच विसरायची नाही. म्हणजे कोणी वन लाईनर आपल्याला व्याख्या विचारली, डेफिनेशन काय दुःखाची, की आपलं उत्तर तयार. शास्त्र असं म्हणतं की दुःख म्हणजे एखाद्या घटनेवर जेव्हा आपण प्रतिकूल प्रतिक्रिया देतो त्याला म्हणायचं दुःख. आणि त्याच एका घटनेवर जर आपण अनुकूल प्रतिक्रिया दिली की त्याला म्हणायचं सुख. घटना इन इटसेल्फ सुख दुःख नसते, घटना ही प्युअरली एक घटना असते. बघा आपलं छान उत्तर तयार होते.
वेदांत शास्त्र दुःख म्हणजे काय असं म्हणतं, सुख आणि दुःख याच्याबद्दल वेदांत शास्त्र असं म्हणतं की अनुकूल संवेदनीयम सुखम आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. म्हणजे एखादी घटना घडली जी काय चांगली वाईट, त्याच्यावर मी काय रिॲक्शन देते, प्रतिक्रिया मी काय देते, ती अनुकूल असेल तर ते सुख आहे आणि प्रतिकूल असेल तर ते दुःख आहे. पण आपण ठीक आहे समजण्यासाठी असं म्हणूया की दुःखद घटना म्हणजे आपल्याला न आवडणारी एखादी जाणीव. बघा, आपण वाक्यरचना पण चुकीची करत नाही आहोत. आपल्याला न आवडणारी एखादी जाणीव किंवा एखादी अप्रिय गोष्ट, त्याला म्हणायचं दुःख. आता आपल्याला दुःख म्हणजे काय ते कळलं. म्हणजे पहिल्या चरणामध्ये मना मानसी दुःख आणू नको रे असं सांगितलंय. आणि लॉजिक इतकं सिंपल आहे, इतकं साधं आहे समजण्याचं. कारण हे दुःखद घटना, आपण त्याला दुःखद घटना असं म्हणूया कारण आपल्याला तसं ते वाटतंय. खरं ती घटना सुखद किंवा दुःखद नाहीये, हे आपण विचार केला. पण आपल्याला समजण्यासाठी आपण काहीतरी एखादी दुःखद घटना आता घडली असं म्हणूया. पण ती घटना जी घडते ती प्रारब्धामुळे घडते. म्हणजे मीच काहीतरी अजून आधी काहीतरी करून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे ती घटना तशा परिस्थितीने माझ्या समोर येते आणि ते ती भोगायला लावते. म्हणजे आपल्यावर त्याचा कंट्रोल नसतो. एखादी गोष्ट घडणं जे मला दुःखद वाटतंय, म्हणजे कोणीतरी कोणाचा तरी मृत्यू घरी होणं, काहीतरी आजार मला होणं, जे काही होतंय ते मी आत्ताच केलं असलेल्या कर्मामुळे असेल किंवा आधीच्या कुठल्या तरी जन्मांमुळे असेल. पण ते समोर येऊन उभं राहतं प्रारब्धामुळे. आणि दुःख म्हणजे काय ते कळलं बरं का. आता आपल्याला हळूहळू खूप क्लिअर व्याख्या करायचा प्रयत्न करतोय आपण. दुःख म्हणजे एखादी वर्तमान काळी घडलेली गोष्ट, बर का. हे पहिल्या चरणामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्या पुढच्या चरणामध्ये सांगितलेले मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. मग शोक म्हणजे काय आणि मग चिंता म्हणजे काय? बरं, याचाही दुःख आणि शोक याचा विचार आपण आधी केलेला आहे. तर शोक म्हणजे काय की एखादी घटना ऑलरेडी घडून गेलेली आहे, ती घडल्यानंतर आपण त्याचा कंटिन्यूड शोक करत असतो, ते दुःख सारखं ओकाळत बसतो आणि त्याचा सारखा विचार करत बसतो. कंटिन्यूड फॉर्म मध्ये जे पुढे होतं त्याला म्हणतात शोक, बर का. म्हणजे एक आधीच भूतकाळात एखादी गोष्ट घडून गेलेली आहे, त्या भूतकाळांच्या लाभ हानींबद्दल विचार करत बसणं आणि काही जे काही घडलंय त्याच्याबद्दल विचार करत बसणं त्याला म्हणतात शोक. बघा, हळूहळू क्लिअरली डिफाईन. वर्तमान काळात घडलेली एखादी अप्रिय घटना, जाणीव, त्याला म्हणायचं दुःख. आणि जे दुःख ऑलरेडी घडून गेलेलं आहे समजा, तर त्या घडलेल्या म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल लाभ हानींबद्दल विचार करत राहणं त्याला म्हणायचं शोक. दुःख आणि शोक कळलं, आधी झालाय आणि हा अभ्यास. मग चिंता म्हणजे काय? चिंता म्हणजे जी गोष्ट घडलेलीच नाहीये ती भविष्य काळात कशी घडेल, होईल की नाही याच्याबद्दल विचार करत बसणं म्हणजे चिंता. म्हणजे आता आपल्याला या तीन गोष्टींबद्दल कळते की मधलं ज्यांचं दुःख आहे वर्तमान काळी जे घडतं ते अप्रिय कुठली तरी घटना, आणि ती घटना घडून गेल्यानंतर म्हणजे भूतकाळांच्या गोष्टींचा मी विचार करते त्याला म्हणायचं शोक. आणि भविष्य काळातल्या गोष्टींबद्दल जेव्हा विचार करते तेव्हा त्याला म्हणायचं चिंता. हा अर्थ कळला की नाही? आणि हे तिन्ही तुम्ही करत बसू नका. आणि यात बाकीच्या दोघांना दुःख हे मूळ आहे, दुःखामुळे शोक आणि त्या दुःखामुळे चिंता, हे सगळं इंटरलिंक्ड आहे असं, बरं का. आणि या दोन चरणांचा एक वेळ अभ्यास करणं कळून घेणं सोपं आहे. थोडासा अजून याच्यावरच थांबूया, विचार करूया, कारण आपल्या मनात कुठलंही कन्फ्युजन नंतर नसायला हवं. कारण आपण जर पाहिलं तर वेदांत शास्त्राचं संपूर्णपणे शिकवणं जे आपल्याला आहे ते दुःख दूर करणं, दुःख नाहीस करणं याच्यावर नाहीच आहे. म्हणजे दुःखावर काहीतरी तुम्ही ते आता ते येणारच नाही असं करा, याच्यावर आपल्याला वेदांत शास्त्र काही शिकवत नाहीये. कारण ते दुःख जर आपण तसं कर्म केलं असेल तर ते आपल्या समोर येऊन उभा राहणारच आहे. म्हणून दुःखाबद्दल आपल्याला वेदांत शास्त्र शिकवतच नाहीये. जे काही सगळं शिकवणं आहे वेदांत शास्त्राचं ते शोकनाशाबद्दल आहे, शोक दूर करणं. कारण आपण जे त्याच्यावर प्रतिक्रिया देऊन वाईट वाटून घेतोय जे ऑलरेडी घडलेलं आहे त्याच्याबद्दल, तर ते दूर करणं हे वेदांत शास्त्राचं प्रयोजन आहे, ते आपल्याला सांगणं आहे.
कारण जर तुम्ही भगवद्गीता पाहिलीत तर भगवद्गीतेचं प्रयोजन काय किंवा मुख्य सूत्र भगवद्गीतेचं हे शोकनाश. शोक म्हणजे विषाद. विषाद योग हे पहिलंच जो अध्याय आहे तो या विषादाला बाजूला सारण्यासाठी आहे. आणि ते एका याच्या अध्याय सांख्य योगामध्ये त्याचा उपाय दिला दुसऱ्या अध्यायामध्ये, आणि तो उपाय कळला नाही अर्जुनाला, म्हणून पुढचं सगळं. पण शोकनाश हे मुख्य सूत्र आहे भगवद्गीतेचं. आणि अजून एक थोडासा कॉन्ट्राडिक्टरी विचार घ्यायचा प्रयत्न करूया. मुद्दामूनच घेतोय आपण. कॉन्ट्रडिक्शन नाहीये खरं म्हणजे, पण व्याघात दोष असं म्हणतात त्याला. आणि हा व्याघात दोष आहे का ते आपण बघूया बरं का. आपण काय म्हणजे काय होतं, दोन वेगळ्या गोष्टी मुद्दामून समोर आणून कंपॅरिझन मध्ये अभ्यास करायचा, म्हणजे आतमध्ये काही गोंधळ असेल आपल्या तर तो निघून जातो. अजून एक असा वेगळा थॉट आपण मुद्दामून घेणार आहोत की परमार्थाचं घोषवाक्य काय आहे. बघा, स्वतःला विचारून बघा, मी परमार्थ मार्गाला लागले आहे की नाही. हो. मग परमार्थ मार्गाचं घोषवाक्य आहे ते आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी बोलते आहे की परमार्थ तुम्ही परमार्थ, ही परमार्थाला लागली आहे, हल्ली तिला परमहित साधून घ्यायचं आहे असं म्हणतात लोक. मग परमार्थाचं घोषवाक्य तरी आपल्याला माहिती पाहिजे की, मिनिमम माहिती आपल्याला की आपण कुठल्या मार्गाला चाललोय, आपलं डेस्टिनेशन तरी माहिती पाहिजे कुठे चाललोय. परमार्थाचं घोषवाक्य काय आहे आपल्याला माहिती असेल. ते आहे कारणासह, मेन आहे सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परत परत उच्चारतोय आपण ते वाक्य. परमार्थाचं घोषवाक्य हे सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं आहे. आता या घोषवाक्यामध्ये उल्लेख कोणाचा आला? दुःखाचा. हो की नाही. मग आता आधी आपण काय विचार केला होता की हे भगवद्गीतेचं मेन सूत्र आहे की शोकनाश, दुःखाला बाजूला सारणं, हे काही त्याचं प्रयोजनच नाही आहे असं काहीतरी आता उच्चारलं होतं आधी. आणि त्याच्यानंतर लगेच आपण असं बघतोय की परमार्थाचं घोषवाक्य काय, वेदांत शास्त्र काय म्हणतं की सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग दुःख आणि शोक याच्यामध्ये कन्फ्युजन काय, म्हणजे एक ग्रंथ असं सांगतो आणि दुसरा ग्रंथ असं सांगतो, आम्ही नक्की शिकून कसं घ्यायचं. म्हणजे आपण मुद्दामून अशा कॉन्ट्रडिक्टरी दोन गोष्टी एकत्र समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे आपण जर रॉंगली अंडरस्टँड केलं असेल तर ते क्लिअर होऊन जाईल आणि दोन्ही कसं योग्यच आहे याचं उत्तर आपल्याला मिळेल. आता सकल दुःख निवृत्ती असं जेव्हा आपण म्हंटल तर सकल दुःख याचा अर्थ काय आहे? सकल दुःख याचा वेदांत शास्त्राचा प्रमाणे अर्थ असा आहे की वर्तमान काळात जे घडलेलं दुःख आहे ते, आणि भूतकाळात जे ऑलरेडी घडलेलं आहे ते, ज्या काही घटना आहेत त्या, आणि भविष्य काळात जे काही घडणार आहे अप्रिय ते, या सगळ्याची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आता असं जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याच्यामध्ये शोक पण आलाच की नाही. आणि अजून एक दुसरं बघा, जेव्हा भगवद्गीता असं म्हणते आहे की त्याचं भगवद्गीतेचं मुख्य प्रयोजन जेव्हा शोक आहे, तेव्हा शोक याची अजून एक मुख्य व्याख्या आहे. आणि शोकाची व्याख्या आहे प्रतिकूलतेच्या प्रवाहात वाहणं. आणि त्या प्रवाहामध्ये वर्तमान काळातलं दुःख, आधीच जे वाटत असलेलं आपल्याला विचार आहेत अप्रिय घटनांचा, आणि पुढे काय घडेल याची चिंता, हे सगळं येतंय. म्हणून जे वेदांत शास्त्राचं जे सांगणं आहे तेच श्रुती आणि स्मृती या सगळ्या ग्रंथांचं सांगणं एकच आहे. म्हणून आपण जेव्हा जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं असेल, पण आपल्याला ठाम माहिती पाहिजे की संतांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कुठे कन्फ्युजन नाहीये. आपल्याला समजण्यामध्ये कुठेतरी कमतरता होते, आणि ती जर का आपण पूर्ण समजून घेतली तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही हे आपल्याला कळतं. आतापर्यंत आपण काय केलं, पटकन 15 मिनिटामध्ये आधी काय अभ्यास केला होता ते बघितलं आणि सुरुवातीच्या 2 चरणांचा विचार केला, संपले 2 चरण. आता आपल्याला व्यवस्थितपणे दुःख म्हणजे काय, शोक म्हणजे काय, चिंता म्हणजे काय हे कळलेलं आहे. आणि मनात दुःख आणू नकोस, कारण दुःखच शोकाला कारण आहे आणि दुःखच चिंताला कारण आहे. दुःख हे मूळ आहे, तर दुःखच आणलं नाही तर या 2 गोष्टी येणार नाहीत, या आपल्याला कळल्या. आणि दुःख म्हणजे काय, शोक म्हणजे काय, चिंता म्हणजे काय हेही कळलं.
आता आपल्याला त्याच्या पुढच्या चरणाकडे जायचं, कारण मुख्य वेळ जो आपला सगळा, आपल्याला 1 तास आहे पुढचा, आणि तो मुख्य सगळा संपूर्ण वेळ जो आहे तो आपण पुढच्या 2 चरणांचा विचार करणार आहोत. कारण त्याच्यामध्ये जो उल्लेख आलेला आहे पुढच्या 3ऱ्या चरणामध्ये, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. विवेक म्हणजे काय ते कळतंय, आणि देहबुद्धी म्हणजे काय हेही कळतंय, कारण त्याच्याबद्दल आपला आधी अभ्यास झालेला आहे. विदेहीपणे मात्र नवीन शब्द आलेला आहे. हे काय आहे भानगड नवीन? म्हणजे विदेही मुक्ती म्हणजे काय? मग जीवनमुक्ती म्हणजे काय? मग विदेही मुक्ती आणि जीवनमुक्ती या 2 वेगळ्या मुक्ती आहेत की एकच मुक्ती आहे? आणि जर एकच असेल तर ती कशी? आणि जर वेगळ्या असतील तर त्या कशा? असा सगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कारण आपल्याला टार्गेट करायला सांगितलंय समर्थांनी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. हे आपलं टार्गेट आहे, हे आपलं डेस्टिनेशन आहे. इथपर्यंत आपण हळूहळू हळूहळू पोहोचणार आपली गाडी आहे. आणि खरंच त्यांच्या कृपेमुळे ते विदेही मुक्ती आपण भोगू पण अशा छान पद्धतीने अभ्यास आणि चिंतन अनुसंधान झालं तर. बघा, एकतर एकदम टॉपिक चेंज केल्यासारखा वाटतो समर्थांनी, म्हणजे पुढच्या 2 चरणांमध्ये आणि नंतरच्या 2 चरणांमध्ये. म्हणजे विवेके देहबुद्धी सोडून द्यावी असं जेव्हा त्यांनी सुरू केलेलं आहे. कारण आपण जर बघितलं की दुःख हेच मूळ शोकाला आहे आणि चिंतेला आहे. आणि दुःख का होतं त्याचं मूळ कशात आहे? तर त्याचं मूळ त्या पुढच्या चरणामध्ये आहे, ते म्हणजे देहबुद्धीमध्ये. देहबुद्धीचा विचार आपण आधी केलेला आहे की मी देह नाही, आणि ही देहबुद्धी लवकर जात नाही ना. मी म्हणजेच देह असं आपल्याला वाटतंय की नाही? आणि किती वेळा आपण अजून ऐकलंय, आतापर्यंत किती प्रवचन आपण ऐकतोय, तरी एकदा पण नाही गेली. खरंय की नाही? म्हणजे एकदाही मला असं वाटलंच नाही की मी देह नाही. आणि जर एकदाही वाटलं नाही तर त्याबद्दलचं योग्य ते ऐकणं पुन्हा पुन्हा हे आपलं काम झालं की नाही? त्याला श्रवण आणि अभ्यास असं म्हणतात. म्हणून देहबुद्धीच मुळे ते दुःख, शोक, चिंता आहे. म्हणून देहबुद्धी घालवण्यासाठी एक थोडासा विचार आपण घेऊया आता. देहबुद्धी म्हणजे काय ते आपल्याला कळतं की मी म्हणजे देह. मी म्हणजे देह असं वाटणं म्हणजे ही देहबुद्धी. पण ही आपल्याला ओव्हरकम करायची आहे की मी देह नाही. मग हे कसं समजून घ्यायचं? एक थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. आपण प्रत्येक वेळा वेगवेगळ्या पद्धती घेत असतो हं. म्हणजे आपला अभ्यास इंटरेस्टिंग करण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेत असतो, पण शास्त्रीय पद्धतीने आधार घेतो आहोत. आता एक वेगळा विचार घेऊया वेगळ्या पद्धतीचा. तो विचार असा आहे की वेदांत शास्त्र असं म्हणतं की 2 मी आहेत. 2 मी, आणि सगळ्या संतांना हेच सांगायचंय की 2 मी आहेत. बऱ्याच संतांच्या वाङ्मयामध्ये हे दिसतं 2 मी. मग हे 2 मी कुठले? त्याच्यामधला पहिला मी जो आहे तो आहे कच्चा मी, कच्चा. आणि दुसरा मी आहे तो आहे पक्का मी. म्हणजे कच्चा मी म्हणजे काय? जो माईक आहे, जो खोटा आहे. डॉक्टर काका त्याला खूप छान शब्द वापरतात, तोतया मी, खोटा माईक. आणि दुसरा मी जो आहे तो मात्र आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप, म्हणजे माझं स्वतःच स्वस्वरूप जो असा तो मी. आणि हे पण म्हणजे 2 मी आहेत, ठीक आहे, कळलं. आता ऐकतोय म्हणून कळलं, पण त्याचा अनुभव आहे का आपल्याला काही? मग एक आपल्याला अनुभव असलेलं असं एक उदाहरण घेऊया आणि आपण हा विचार समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बघा समजतोय का? आणि समजेल, कारण आपल्या अनुभवाचं आहे ते. आता आपल्या प्रत्येकाने कधीतरी स्वप्न पाहिलंच असेल. समजा मला एखादं स्वप्न दिसलं, मी माझ्याबद्दल बोलते आणि तुम्ही प्रत्येक जण आपापला रिलेट करून घ्या. वेदांत शास्त्र असं म्हणतं की आपल्या स्वप्नामध्ये आपण असतोच. आणि वेदांत शास्त्राचं जे सांगणं असतं ते फॅक्ट असतं, ते खरं असतं. अभ्यासपूर्ण मत मांडलेलं असतं. म्हणजे आपण स्वप्नात असतोच, अंडरलाईन, आपण असतोच तिथे. आता काय झालं, मला एक स्वप्न दिसलं समजा, मला एक स्वप्न दिसलं आणि त्या स्वप्नामध्ये सध्या मी समजा मी कुठल्या तरी एका ट्रेनमध्ये बसले आहे. मग कुठल्या तरी तीर्थयात्रेला मी गेले आहे. मग कुठला तरी डोंगर मी चढले तिकडे. मग ते डोंगर चढल्यानंतर मी देवळात गेले, मी देवाचं दर्शन घेतलं वगैरे वगैरे. आपण प्रत्येकाने आपापलं स्वप्न आठवा. आता काय होतं, इकडे आपण 2 मींबद्दल विचार करतोय बरं का. इकडे 2 मी तयार झाले आहेत.
एक लौकिकातलं एक्झाम्पल घेऊन आपण नक्की दोन मी कसे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. स्वप्नामध्ये मी जे मला पाहिलं की तिकडे मी ट्रेनमध्ये बसले आहे, मी डोंगरावर चढले, मी देवदर्शन घेतलं, ती दिसणारी आतमध्ये मला बघणारी मी आहे की ती आतमध्ये ती चालते फिरते बोलतेय तिथे, म्हणजे ती एक मी स्वप्नातली आतमध्ये दिसणारी मी. बरोबर, सगळ्यांना कळतंय. आता खरं मी जे आहे ती एका ठिकाणी झोपलेली आहे, ती झोपली आहे आणि ती स्वप्न बघतीये मला आतमध्ये. दोन मी झाले. एक मी जी एका जागी स्थिर आहे, झोपलेली आहे, आणि दुसरी मी ती चालतीये बोलतीये वरती जातीये कुठेतरी दर्शन घेतीये ती. हे दोन मी. आता गंमत बघा, या 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 उदाहरणावर ना आपण एक 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 पुढे पुढे पाऊल टाकत समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की एक मी जी असते ती दिसते, बरोबर, आणि एक मी जी असते ती बघते. म्हणजे बघते म्हणजे कळतं, तिला कळतं, म्हणजे एका मीला कळतं आणि एका मीला दिसतं, म्हणजे दिसणारी ती दिसते. आता दिसणारी मी जी आहे की नाही आतमध्ये, दोन मी, एक तोतया एक खरी मी, त्याच्याबद्दल विचार चाललाय. आणि कसं मी स्वतःला देह समजून माझं सगळं जे पुढे जाणं आहे ते विदेहीपणे नाही जाता येते मला, कारण त्या खोट्या मीलाच मी समजून बसले. ती आतमध्ये स्वप्नात दिसणारी मी आहे ना, तेवढ्या पुरतं जेव्हा स्वप्न भासतं बघा, म्हणजे दिसणारी मी आहे ना ती आतमध्ये स्वप्नातली, ती मिथ्या आहे, ती तेवढ्या पुरतीच आहे, ती खोटी आहे, ती कच्ची आहे, ती तोतया आहे. आणि जी बघणारी आहे जिच्या तिला कळतंय द्रष्टा, ती खरी आहे तिथे. बरं का, हे दोन मी आपण दोघा मीच वाला. आणि अजून एक गंमत बघा की स्वप्नातली मी जी आहे, स्वप्नातली मी जेव्हा स्वप्न चालू असतं त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. स्वप्नातली मी जी आहे ती दिसते, हो की नाही. म्हणजे जेव्हा स्वप्न चालू असतं तेव्हा ती ट्रेनमध्ये बसलेली, डोंगरावर चढलेली, देवदर्शन घेतलेली मी दिसत असते. पण जिला कळतंय ती मी तिकडे कळत नसते, ती भासत नसते, समजत नसतं की ती मी आहे ते, जोपर्यंत स्वप्न चालू आहे. आणि आता गंमत बघा की जेव्हा स्वप्न थांबतं, स्वप्नाचं प्रसरण थांबतं, म्हणजे माझं स्वप्न थांबतं, आणि आपण विचार करूया की स्वप्न थांबलं म्हणजे जाग आली, असं आपल्याला समजण्यासाठी या उदाहरणामध्ये. म्हणजे लौकिकात जेव्हा मला जाग येते, ते स्वप्न थांबलं तेव्हा मला जाग आली आणि स्वप्नातली मी थांबते. म्हणजे जी मिथ्या मी दिसत असते जेव्हा ती थांबते, ती संपते, तेव्हा जी बघणारी मी असते द्रष्टा, ती प्रगट होते. म्हणजे लौकिकातल्या या उदाहरण जे आहे ते आता आपण आपल्याला समजण्याचं पारलौकिक ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ही खरी मी, आता ही मला जी मी देह वाटते आहे ती खोटी आहे, कच्ची आहे, देह स्वरूपात मी जी फिरती आहे. आणि आतमध्ये आत्मस्वरूप जे आहे, ज्याच्या अधिष्ठानावर जी द्रष्टा आहे, त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चालू आहे, ते मी खरंय. आणि जेव्हा मी खोटी मी आहे, हे देहरूपी स्वप्नातली मी तोतया मी आहे, हे जेव्हा मला कळेल तेव्हा आतली खरी मी प्रगट होईल आणि तेव्हा विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. काय सुंदर विचार आहे, कारण देहबुद्धी जी आहे ती मला तो अनुभव घ्यायला देत नाहीये. आमच्यामध्ये जणू एक भिंतच तयार झालेली आहे. आणि काय होतंय माहितीये का, की कशामुळे होतंय हे, म्हणजे हा अनुभव खरं म्हणजे मीच ती आहे, आतमध्ये मीच आहे, प्रगट आहे, तरी मला त्याचा अनुभव येत नाहीये. आणि त्याचं कारणही तेवढंच खरं आहे, कारण भगवंतांनी हा जो देह दिलेला आहे तो दिलाच इतका देखणा आहे, दिलाच इतका सुंदर आहे की त्याच्यामध्ये अडकणं अतिशय अगदी शक्य आहे, अगदी सहज आहे त्याच्यात अडकणं. बघा, देहाचं कौतुक म्हणजे देहाला दूषणं पण दिलेली आहेत बरं का. संतांनी देहाला दूषणं दिलेली आहेत, पण देहाचं स्तवन पण केलेलं आहे, कारण त्याला टूल म्हणून त्याचा वापर, साधन म्हणून त्याचा वापर करायचा आहे. स्तवन करताना समर्थ एका ठिकाणी म्हणतात की देहे ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभाची केवळ. इतकं दुर्लभ आहे हा देह मिळणं. आणि स्तवनांचा जो समास आहे, म्हणजे पहिल्या दशकातच स्तवनांचा समास आहे, त्याच्यामध्ये देहाचं स्तवन केले, कौतुक केले देहाचं. तिकडे समर्थ म्हणतात म्हणवनी नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ. या बाकी सगळ्या देहांपेक्षा हा देह इतका श्रेष्ठ दिलाय की त्याच्यामध्ये अडकणं अगदी सहज आहे.
साधा सुद्धा नाहीच आहे तो. म्हणजे ज्याला कोणाला असं वाटत असेल की आपल्याला चांगलं घर नाही उभं राहायला, म्हणजे अतिशय असं कोणी जण कोणी प्रशस्त बंगल्यात राहतात, मोठ्या घरात राहतात, खूप खोल्या असतात, आणि काहींना वाटेल की आपलं घर लहान आहे, छोटस आहे, तर असा विचार अजिबात करू नये. कारण भगवंतांनी हे देहरूपी घर असं आलिशान दिलेलं आहे की त्या देहापेक्षा, या नरदेहापेक्षा शानदार, आलिशान, वैभवशाली, संपन्न, भव्य, दिव्य असं काहीच नाही. काही विचारपूर्वक हा देह दिलाय आपल्याला भगवंतानी. हे ब्रह्मदेवाची कमाल आहे बाबा. बघा, आता समजा आपण एका ट्रेन मध्ये बसलेलो आहोत, म्हणजे गावाला जायची ट्रेन असते ना, बरेच जण भारताबाहेर आहेत. भारतातल्या ट्रेन्स बद्दल, भारताबाहेरच्या ट्रेन्स स्पेशल असतातच. भारतामधल्या ट्रेन्स काही कंपार्टमेंट साधे असतात आणि काही एसी कंपार्टमेंट असतात. ते एसी कंपार्टमेंट मध्ये जास्त पैसे लागतात जाऊन भरायला. आता आपलं सगळं बोलणं जे आहे ते भव्य आणि दिव्य गोष्टींबद्दलच चाललेलं आहे. आपला देह साधा नाहीये, भव्य गोष्टींबद्दल चाललेलं आहे चर्चा. तर आपण एसी कंपार्टमेंटच्या त्या कंपार्टमेंट बद्दल विचार करूया. त्या एसी कंपार्टमेंट मध्ये खिडक्या असतात, त्याला पडदे वगैरे असतात बरं का, काच काच असते आणि त्याला, आणि त्याच्या आतमध्ये जो माणूस बसलेला असतो ना, त्या खिडक्यांमधनं बाहेर बघू शकतो. हो की नाही? आपल्याला माहिती आहे, अनुभव आहे सगळ्यांना. पण बाहेर जी माणसं असतात उभी, त्यांना त्या खिडक्यांमधनं आतलं दिसत नाही. स्पेशल कंपार्टमेंटच्या गोष्टी आहेत. विचार करा, ब्रह्मदेवाचं काय कौतुक करावं की या देहरूपी घरामध्ये आपल्याला 2 डोळे दिले आहेत, ते खिडक्या आहेत. कारण आतला जो आहे, आतला जो आतमध्ये आहे, तो आतून सगळं त्या 2 खिडक्यांमधनं बाहेरचं बघतोय. कारण काय ब्रह्मदेवाची कमाल आहे, खिडक्याच आहेत, पण बाहेरचे माणसं जे आहेत ते आतमध्ये बघू शकत नाहीत. साधा देह नाही दिला आपल्याला देवाने. किती कमाल सांगावी देहाची. बघा, अजून एक गोष्ट, की आपल्या घरी लँडलाईन, हल्ली बऱ्याच ठिकाणी लँडलाईन नसतात, पण आपले असतातही. भारतात तर अजून बऱ्याच ठिकाणी आहेत. एक लँडलाईन कनेक्शन असते एमटीएनएलचे, इथे मुंबईला बीएसएनएल एमटीएनएलचं. आणि मग लिव्हिंग रूम मध्ये, हॉलमध्ये, एखाद्या कोपऱ्यामध्ये आपण ते कनेक्शन ठेवलेलं असतं. आणि घर मोठं आहे समजा, मोठ्याच गोष्टी चालल्या आहेत ना, तर मोठ्याच गोष्टींबद्दल बोलायचंय. घर मोठं आहे, मग आतल्या एखाद्या खोलीमध्ये पण, बेडरूम मध्ये म्हणा किंवा स्वयंपाकघरात म्हणा, आपण अजून एक कनेक्शन घेऊन ठेवतो. म्हणजे अजून एक रिसिव्हर आपण एक घेऊन ठेवतो. आणि फोन जेव्हा येतो, रिंग जेव्हा येते, एकच कनेक्शन असतं ना, कारण एकाच कनेक्शनचे 2 लाईन्स आहेत. फोन आला एकाच वेळेला की दोन्ही ठिकाणी वाचतो. म्हणजे हायटेक म्हणतो की नाही आपण या गोष्टींना. तर ब्रह्मदेवाची काय कमाल म्हणावी, की एकाकडनं येतंय ऐकू समोर, आता मी बोलते आहे, दोन्ही कानांमधनं एकत्र आपल्याला ऐकू येते. म्हणजे कनेक्शन एकच, रिसिव्हिंग एंड 2 आहेत त्याचे. सगळ्या जास्तीच्या गोष्टी देऊन ठेवल्या आपल्याला त्याने, कमी काहीच दिलं नाही. बघा, आतमध्ये जो राहतोय, हे आपलं घर आहे बरं का, राहणारा आतमध्ये वेगळा आहे. आपण म्हणजेच घर नाही ना, घरात मी राहते, तसं हे घर राहण्याची गोष्ट आहे. आतमध्ये राहणारा वेगळा आहे आणि त्याला काहीच काम करावं लागत नाही. त्याला सगळ्या गोष्टींसाठी गडी माणसं आहेत. तुला चालायचंय का? चाल. चालायचंय का तुला? तुला पाय दिलेले आहेत. तुला देवाणघेवाण करायची आहे, तुला हात दिलेले आहेत. तुला बोलायचंय का? तुला वाणी दिलेली आहे. तुला चाखायचंय, षडरस, 6 रस चाखू शकते अशी रसना देऊन ठेवलेली आहे, षडरस. सगळ्यासाठी आपल्याला कामाला गोष्टी तिकडून देऊन ठेवलेल्या आहेत. आणि अजून एक बघा, या देहरूपी घराला 10 दरवाजे आहेत. 10? आपल्याला 9 माहिती आहेत ना, 9 दरवाजे. कारण भगवद्गीता 9 दरवाजे म्हणते. पण 10वं स्पेशल गेट आहे, व्हीआयपी गेट. म्हणजे आपल्याला व्हीआयपी गेट जर पाहिजे असेल तर देऊन ठेवलंय ये जा करण्यासाठी, जाण्यासाठी बाहेर. बघा, आपल्याला 9 दरवाजे भगवद्गीतेने जे सांगितले ते आपल्याला माहितीये. म्हणजे 2 डोळ्यांची छिद्र, 2 नाकांची, 2 कानांची, 1 तोंडाचं, 1 गुदद्वार, 1 जननेंद्रिय. हे आपल्याला 9 माहिती आहेत. मग 10वं, 10वं कुठलं? तर 10वं जे आहे ते इकडे टाळूवर असतं, त्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. आणि त्याला व्हीआयपी गेट म्हटलेलं आहे. म्हणजे जे योगी असतात, त्यांना जर ऊर्ध्व लोकांमध्ये जायचं असेल तर ते त्या त्या दरवाजाचा वापर करून ते इथे बाहेर पडू शकतात. म्हणजे सोय, व्हीआयपी सोय या देहात केलेली, उगाच नाही आपण अडकत. देहबुद्धी
जागृत होण्यासाठी सगळे काही सोय करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला जागृतपणे जर आपण खरे जागे राहिलो तर कळेल की आपण म्हणजे देह नाही. देह हे फक्त राहायचं गोलक आहे आपल्याला. आणि आपण म्हणजे खरं ब्रह्मस्वरूप, जो खरा मी, तो तर या मी नाही. किती छान हळूहळू विचार केला की सगळ्या गोष्टी एकावर एक पडतात बघा. देह दिलाच आहे, साधा नाहीच तो. बघा VIP गोष्ट आता निघाली होती. व्हीआयपीच्या गोष्टी आपण करत होतो. VIP किती VIP असावं आपण, किती स्पेशल असावं. जर अन्न जर समोर आलं आपल्या, आणि हा विचार मी ऐकलाय बरं का, हा माझा नाहीये, माझं कौतुक होईल इथे. हा विचार मी एकांकडनं ऐकलाय. तो फक्त आता आपल्या विषयाची सुसंगत आहे म्हणून तो घेतलेला आहे. जर का अन्न आपल्या समोर आलं तर लगेच चमच्यांना ते थंड आहे की गरम आहे कळत नाही. कसे आपण VIP आपल्याला हात दिलेत आणि तिथून ते अन्न जर आपल्याला नको असेल तर तिकडून ते जाऊ शकतं, नाही म्हणू शकतं. हे गरम आहे, हे थंड आहे, हे नाही आवडत मला हात लावून. म्हणजे पहिलं VIP चेकिंग अन्नाचं हे हात करतात. दुसरं चेकिंग पण होतं, 2-3 चेकिंग होतात VIP लोकांसाठी. चेकिंग खूप असतात. नाक, आपली नासिका जी आहे ती वास घेऊन समजू शकते की हे खायचं की नाही खायचं, योग्य की अयोग्य, शिळं की ताजं, सगळं कळतं. दुसरं चेकिंग, कारण तिकडून रिजेक्ट होऊ शकतं अन्न. तिसरं चेकिंग, जिव्हा आपली जीभ, तिला रसना कळते, पण तिकडून पण अन्न रिजेक्ट होऊ शकतं. आणि जर तिन्ही गोष्टींनी ओके म्हटलं की मग आपण अन्न खाणार आहोत की नाही. आपण स्पेशल, इतकं स्पेशल आहे. बघा कारमध्ये स्टेफनी, कार जी असते त्याच्यामध्ये एक स्टेफनी एक्स्ट्रा ठेवलेली असते. आणि स्टेफनी म्हणजे काय, जर का टायर ऐत्या वेळेला पंक्चर झालं तर आपण एक्स्ट्रा स्टेफनी वापरतो. ब्रह्मदेवाची काय कमाल मानावी आपण, काय कमाल गोष्ट त्यांनी केलेली आहे की आपल्याला किती गोष्टी एक्स्ट्रा दिल्या त्यांनी. आपल्याला 2 डोळे, 2 कान, नाकासाठी पण 2 पुढे आहेत, दोन्ही काम वेगळं करतायत पण दिले आहेत. दात पण वर खाली आहेत, हात पण 2 आहेत, पाय पण 2 आहेत. आतमध्ये फुफ्फुस 2 आहेत, किडन्या 2 आहेत. किती विचार करावा त्यांनी आपल्यासाठी. असा आहे तो भगवंत. बघा अजून एक गोष्ट, चे नवीन मॉडेल्स सारखे बाजारात येत असतात, बरोबर की नाही. सारखं अपडेटेड लेटेस्ट मॉडेल सारखं येतं सगळ्या कंपन्या. आणि लेटेस्ट मॉडेल याचा अर्थ की आधीच्या मॉडेलमध्ये काहीतरी त्रुटी असणार, किंवा एखादी नवीन सोय दिली त्या कंपनीने म्हणून नवीन लेटेस्ट मॉडेल, अपडेटेड मॉडेल आलं बाजारात. पण ब्रह्मदेवाची अशी कमाल वाटते की या देहाचं मॉडेल जे काही बनवलंय युगापूर्वी अशा पद्धतीने लेटेस्ट बनवलं की त्याला अपडेट करण्याची, लेटेस्ट मॉडेल आणण्याची गरजच नाही. उलट ते काही आतमध्ये देऊन ठेवलेलं आहे, अजून त्याचाच संपूर्णपणे पत्ता आपल्याला लागलेला नाहीये. कसं महत्वाचं आहे बघा देहरूपी घर जे आपल्याला मिळालेलं आहे, आणि त्याच्यामुळेच अडकत बसलोय मग. आणि हे जे घर आहे आपलं, ते 5 खोल्यांचे, 5 मोठ्या मोठ्या खोल्या आहेत तिथे. 10 दरवाजे पाहिले आपण, 5 खोल्यांचं आहे. आणि ते पंचतत्वांनी बनलेलं आहे. आणि 5 खोल्या कुठल्या, तर ज्ञानेंद्रियांना राहण्यासाठी गोलक म्हणतात. आपण जर शास्त्रीय शब्दांचा वापर केला तर गोलक म्हणजे राहण्याचं घर. आता आपल्या विषयामध्ये आपण त्याला खोल्या, राहायची जागा असं म्हणूया. ज्ञानेंद्रियांसाठी म्हणजे चक्षु नावाचं इंद्रिय असतं, इंद्रियांना ते गोलक म्हणजे राहायची खोली, तिथे राहा. आता चक्षु नावाचं इंद्रिय त्याच्याच खोलीत राहतं, डोळा या गोलकात. म्हणजे चक्षु कुठल्या गोलकात राहतं तर डोळा, किंवा मग घ्राणेंद्रिय, हे इंद्रिय जे आहे ते नाकात राहतं. रसनेंद्रिय ते जिव्हेवर राहतं. श्रवणेंद्रिय ते कानामध्ये राहतं. आणि त्वक नावाचं इंद्रिय संपूर्ण त्वचेत राहतं. खोल्या त्या पंचतत्वांनी बनलेल्या आहेत. असं आलिशान, शानदार, भव्य, दिव्य असं त्यांनी आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. आणि तरी पण आपण रडत असतो आपल्याकडे काही नाही म्हणून. पण त्याच्यामुळे म्हणजे दूषणं जी दिलेली आहेत ती सोपी आहेत. म्हणजे का दिली आहेत, आपल्याला अडकणं सोपं आहे त्याच्यामध्ये, म्हणून संतांनी दूषणं दिलेले आहेत. आपल्याला अलर्ट केलंय की घर आलिशान आहे, पण त्याच्यामध्ये एक खराबी आहे, ती आपण बघणार आहोत. कुठली खराबी, बघा हे एवढं सगळं छान घरात असताना जेव्हा आपल्या घरी खूप काही दागदागिने असतील तर मग आपण एक वॉचमॅन ठेवतो घराच्या बाहेर. मग वॉचमॅन घराच्या बाहेर ठेवतो, ते इकडे घरातच आहे आतमध्ये. ते वॉचमॅन पण ब्रह्मदेवाने देऊन ठेवलेलं आहे आतमध्ये इनबिल्ट. म्हणजे योग्य काय अयोग्य काय हे डिसिजन घ्यायचं काम कोण करतं,
निश्चय कोण घेतं? आपण बघितलं होतं, अभ्यास झालाय आपला. बुद्धी करे रखवाली. बुद्धी ठरवते की काय योग्य आणि काय योग्य नाही. म्हणून चौकीदार एक चौकीदार पण देऊन ठेवलेला आहे हे सगळं सांभाळण्यासाठी. आणि चौकीदार जरी असला तरी त्याच्याबरोबर एक मन पण आहे. आणि ते मन कोणाचं ऐकेल तर शपथ. आणि म्हणूनच तर मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतोय आपण. इतकं सगळं या घरी असताना या छान आहे सगळं, मान्य, सगळं छान आहे. पण या घरात एक गडबडी आहे. गडबडी. आणि सगळ्यांच्या देहात एकच गडबड आहे. एकच. एवढं सगळं छान आहे, आलिशान आहे, भव्य आहे, दिव्य आहे. ती गडबड अशी आहे की हे घर आपल्या मालकीचे नाही. म्हणजे काय? डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनात खूप छान सांगतात. एक दिवस 4 लोक माझ्याच राहत्या घरी, या घरी माझ्याच राहत्या घरी मला न विचारता उचलून घेऊन निघून जातात. म्हणजे हे इकडचं राहतं लौकिकातलं घर पण माझ्या मालकीचं नाहीये. कारण मला कोणी विचारतच नाही उचलून बाहेर घेऊन जाताना. शिवाय हे देहरूपी जे घर आहे ते पण माझ्या मालकीचं नाहीये. कारण इकडे राहण्यासाठी मालकीचं नाहीये म्हणजे भाड्याचं आहे. म्हणजे मला भाडं भरावं लागतं. आपण काय करतो? घरात राहतो तेव्हा भाडं देतो, जर का भाड्याचं घर असेल तर. मग ते भाडं आपल्याला प्रत्येक महिन्याला भरावं लागतं. मग या देहात राहायचं म्हणजे जे भाडं भरावं लागतंय ते आपल्याला महिन्याला भरावं लागतंय की आठवड्याला भरावं लागतंय की दिवसाला भरावं लागतंय की मिनिटाला भरावं लागतंय? ते भाडं आपल्याला क्षणाक्षणाला भरावं लागतंय. आणि ते भाडं म्हणजे श्वास. भाडं थांबलं, घर रिकामं करावं लागतं. कारण ते आपल्या मालकीचंच नाही, मालक तो आतमध्ये वेगळा आहे. हा सगळा विचार आपण का केला? हा आपल्या विचारांमध्ये आज आपला जो म्हणजे आपल्याला अनुसंधान ज्याचं करायचंय, जे चिंतन ज्याचं करायचंय, तो श्लोक आहे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. त्याच्यासाठी आपण हे सगळं केलं. की तो देह म्हणजेच मी मानणं हा किती मोठा अविवेक आहे की ते माझ्या मालकीचंच नाहीये. शिवाय मी ते नाहीच आहे. आणि अविवेकामुळे मी ते आहे असा अविवेक मी करून बसलेले आहे. आणि हा विचार, हा मोह, या मोहामधनं सुटण्यासाठी की मी म्हणजे देह नाही, हा विचार घेण्यासाठी आत्ताच हे एवढं मोठं उदाहरण आपण पाहिलं. पण काय होतंय, मगाशी उल्लेख केला की भिंतीचा. आपल्यामध्ये एक भिंत, त्या अनुभवामध्ये, तो अनुभव म्हणजे तेच माझं स्वस्वरूप, माझं खरं स्वस्वरूप. आणि माझ्यामध्ये म्हणजे जीवात्म्यामध्ये एक भिंत त्या देहबुद्धीमुळे जणू तयार झालेली आहे. बघा, परत एक वेगळा विचार घ्यायचा प्रयत्न करतोय की भिंत आणि दरवाजा याच्यामध्ये काय फरक आहे? की जर दरवाजामध्येच आपण काहीतरी लावलं तर त्याची भिंत तयार होते, बरोबर? दरवाजातच ते बंद करून टाकलं की त्याची भिंत तयार होते. मग आणि भिंतीमधनच काहीतरी काढलं की दरवाजा तयार होतो, बरोबर की नाही? मग ही देहबुद्धी जी आहे ना, ही जणू भिंत झाली. म्हणजे सूर्यप्रकाश आहे, तो आहेच तिथे, पण तो आतमध्ये येऊ शकत नाही. तो तिथे आहे पण तो मला अनुभवता येत नाहीये. कारण ही देहबुद्धी जी आहे ती भिंतीप्रमाणे झालेली आहे. आणि ज्यांच्या देहबुद्धीच्या भिंतीचे रूपांतर, बघा वाक्य छान आहे, ज्यांच्या देहबुद्धीच्या भिंतीचे रूपांतर दरवाजात झालेलं आहे, म्हणजे उघडून टाकलेलं आहे, म्हणजे प्रकाशात आला, हा, त्यांना विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी हे जमतंय. त्यांना प्रकाशात आलाय, म्हणजे प्रकाश आहेच तिथे, पण तो प्रकाश त्यांनी येऊ दिला, तो त्यांना अनुभवता आला. आणि म्हणून विदेह मुक्ती त्यांना अनुभवता आलेली आहे. आणि म्हणजे मला अभ्यास काय करायचा आहे, तर देह तर असणारच आहे. एक अजून बारीक विचार बघा, याच विचाराशी संबंधित बारीक विचार असा आहे की हा प्रकाश जो आहे ना, प्रकाश, तो प्रकाश त्या भिंतीचा नाहीये, त्या देहाचा. आता देह म्हणजे आपण देहबुद्धी म्हणजे भिंत म्हटलंय. प्रकाश जो आहे तो देहबुद्धीचा नाहीये, तो प्रकाश त्या दरवाजाचा पण नाहीये. तो प्रकाश आत आला की नाही, म्हणजे आहे हे समजण्यासाठी बोलतोय बरं का आपण सगळं. प्रकाश जो आहे, सूर्यप्रकाश, तो भिंतीचा नाहीये, तो दरवाजाचा नाहीये, तो खिडकीचा नाही, तो त्या फटींचा पण नाहीये. प्रकाश हा सूर्याचा आहे. तसं हा आत्मप्रकाश आहेच तिथे, तो वेगळा आहे. फक्त त्या देहबुद्धी जेव्हा मी सोडणार आहे, त्याचा दरवाजा करणं, ते उघडून टाकणं की मी म्हणजे देह नाही,
म्हणजे त्याचा दरवाजा झाला. आणि तो प्रकाश तो तिथे असतोच, तो सूर्याचा प्रकाश, तो ब्रह्मप्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, तो मला अनुभवता येतो विदेहीपणे. म्हणजे विदेही पण मला तिकडे अनुभवता येतं जेव्हा देह मी नाही असं जेव्हा मला नक्की, निश्चित, अपरोक्ष, दृढ असं कळतं, तेव्हा तो प्रकाश मला अनुभवता येतो. म्हणून त्याचं भिंतीचं रूपांतर दरवाजात करायचंय आपल्याला, असा एक छान विचार आपण घेतला. आणि बघा की जोपर्यंत आपण या भिंतीचं रूपांतर दरवाजात करत नाही, म्हणजे जोपर्यंत ही देह बुद्धी सोडत नाही आपण, तोपर्यंत या देहामुळे, देह मिळालाय आपल्याला, देह मिळालाय, त्याची पूर्तता होणार नाहीये, अपूर्णच राहतंय ते. ज्याच्यासाठी देह दिला गेला, विदेहीपण जे आहे, विदेहीपणामध्ये त्याची पूर्तता आहे. आणि विदेहीपण म्हणजे काय आपण ते बघणार आहोत. पण विदेहीपण आपल्याला ह्या देहामुळेच, देह हे साधन आहे आणि देहबुद्धी सोडायची, आणि मी विधेय आहे, मी जीवनमुक्तीकडे आपला प्रवास करायचा, आणि मगच त्याची पूर्तता होणार आहे. आता ते अपूर्ण राहणार. आणि आतापर्यंत आपण इतके जन्म घेत बसतो ना सगळे अपूर्णपणे. बघा, भागवत, चतुश्लोकी भागवताची जी सुरुवात आहे, म्हणजे त्याचा चतुश्लोकी भागवताचा विषय जो आहे, त्याच्यामध्ये चतुश्लोकी भागवत जे आहे ते नारद मुनींनी व्यासांना सांगितलं, आणि व्यासांनी मग त्याचा एवढा मोठा विस्तार केला ते आपल्याला माहितीये. पण मुळात हे जे भागवत होतं, हे जे ज्ञान होतं, हे नारदांना कोणी सांगितलं तर त्यांच्या पित्याने, आणि त्यांचे पिता म्हणजे कोण? ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेवाला कोणी सांगितलं तर त्याच्या पित्यांनी, म्हणजे नारायणांनी सांगितलं. ज्यांनी ज्यांनी त्यांना निर्माण केलं ते त्यांचे पिता झाले. म्हणजे नारायणांनी निर्माण केलं ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेवाने निर्माण केलं नारदांना. आणि नारदांना जेव्हा बनवलं, प्रगट केलं, तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की हे सगळं का निर्माण केलं? आपण आपला विषय सोडत नाही होत. हे सगळं का निर्माण केलं हे आपण समजून घेण्यासाठी असं म्हणूया, आपल्या विषयाला लावून घेण्यासाठी आपण असं म्हणूया की हा देह का निर्माण केला, म्हणजे हे जगत का निर्माण केलं असा प्रश्न विचारला असेल, आणि त्या जगतामध्ये आपला देह पण येतो. म्हणून आपल्याला समजून घेण्यासाठी आपण असं म्हणूया की नारदांनी विचारलं असणार की हा देह का निर्माण केला. मग त्याचं उत्तर दिलं असणार ब्रह्मदेवाने, नारदांना त्याचं उत्तर दिलं असणार. आणि मग ब्रह्मदेवाने काय सांगितलं की आता तू काय कर, तुला उत्तर कळलं की नाही, आता तू काय कर, तर आता या सगळ्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार कर, जा त्रिभुवनात संचार कर. म्हणजे ब्रह्मदेवांचं जर आपण पाहिलं तर ते स्वतः एका जागी, म्हणजे पुष्कळसे एका जागेमधनं पुष्कळसे हल्लेले दिसत नाहीत आपल्याला, एका जागीच आहे. पण त्यांनी ज्या पुत्राला निर्माण केलं तो मात्र कधीच एका जागेवर नाही थांबलाय, तो त्रिभुवनात संचार, सगळीकडे संचार करतायत आणि प्रचार आणि प्रसार करतायत. त्या भगवंताचं नाम आपण का निर्माण झालो हे सांगतायत. आणि फिरता फिरता ते सरस्वती नदीच्या किनारी आले, आणि सरस्वती नदीच्या किनारी आल्यानंतर त्यांना व्यासमुनी दिसले. आणि जेव्हा आपण भागवत ऐकलं असेल आपण सगळ्यांनी, आणि भागवत जेव्हा सुरुवात होते, भागवताची सुरुवात जेव्हा होते, तेव्हा असं सांगितलं जातं की ही भेट आता सांगितली जातेच त्यांची, पण तेव्हा असं सांगितलं जातं की व्यास जे होते त्यांचं चित्त दुश्चित्त होतं, म्हणजे ते थोडेसे खिन्न होते, असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. पण असं भागवतात उल्लेख नाही. ज्यांनी 4 वेदांचं, 4 वेद लिहिलेले आहेत, आणि त्या 4 वेदांमध्ये उपनिषद पण आहेत, त्यांनी महाभारत लिहिलंय. पुढच्या आठवड्यामध्ये नारद मुनींची जयंती आहे बरं का, आणि आज बरं वाटतंय की आज आपण त्यांचा उल्लेख करतो. आणि ते जर नसले असते, पण त्यांच्याकडनं 2 मुख्य ग्रंथ आपल्याकडे आलेले आहेत नारद मुनींमुळे. कारण नारद मुनींमुळे रामायणाची, रामायण ग्रंथ जो आहे त्याची निर्मिती झालेली आहे, आणि तसंच भागवताची निर्मिती, या दोघांची निर्मिती जी आहे ती नारद मुनींमध्ये मुळे झालेली आहे. आणि आपण त्यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन देतोय, आणि त्यांची कृपा आपल्याला होईल की त्यांचे ग्रंथ आपल्याला समजतील, असं आपण त्यांना एक नमस्कार करूया. नारदांबद्दल विचार चालू आहे, आणि हे करताना आपण मुख्य आपला विचार सोडलेला नाहीये. तो हळूहळू कसा नाही सोडलाय ते त्याची संगत लागेल. व्यासमुनी जे त्यांना दिसले ते दुश्चित्त नव्हते, त्याच्या बरोबर उलट तेजपुंज अशी व्यासांची चर्या होती, ध्यानस्थ ते होते. आणि जेव्हा व्यासांना कळलं की समोर आपले सद्गुरू म्हणजे नारद मुनी आलेत, तेव्हा ते पटकन उठून उभे राहिले, वंदन नमस्कार सगळं केलेलं आहे, आणि त्यांनी प्रश्न विचारलाय. व्यासमुनींनी नारदांना असा प्रश्न विचारला की इतकं सगळं लिहिलेलं आहे,
आता मी काय लिहू म्हणजे पूर्ण होईल, काय लिहू मी आता, काय करू हे समजत नाहीये. आणि नारदांनी तेव्हा त्यांना उत्तर दिलं की आता तुम्ही काय करा, जे तुमच्याकडनं राहिलंय, राहिलं एवढंच आहे, जे राहिलेलं आहे ते पूर्ण करा. आणि ते म्हणजे बालकृष्णांच्या म्हणजे बाललीला त्याचं वर्णन करा. आणि काय करा की भगवंताचे गुणगान करा, साधू संतांचं चरित्र सांगा, सगुण भक्तीचं महात्म्य गा, त्या भगवंताचं कर्तृत्व काय आहे त्याचं कीर्तन करा. म्हणजे काय की भागवताची निर्मिती करा. आणि जे लिखाणाचं काम राहिलं होतं, जे कार्य राहिलं होतं त्याची पूर्तता होईल. याच्यावरनं आपल्याला एक मुद्दा असा कळतोय की प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक विधीची, प्रत्येक कार्याची, प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक कर्माची त्याची त्याची पूर्तता असते, प्रत्येक गोष्टीची. म्हणजे आता जे नारद मुनींनी सांगितलं व्यासांना की तुम्ही काय करा की लिखाणाची पूर्तता होईल, म्हणजे भागवत लिखाण करा. कारण बाकी आतापर्यंत सगळं लिहून झाले, 4 वेद झाले, उल्लेख केला 4 वेद, 17 पुराण, ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्रासारखा ग्रंथ, आणि शिवाय 1 लक्ष श्लोक असलेले महाभारत. इतकं सगळं लिहून झाल्यानंतर जेव्हा काहीतरी राहिलंय असं वाटलं, तेव्हा भागवताची निर्मिती करा म्हणजे ते पूर्ण होईल, म्हणजे त्याची पूर्तता. एखाद्या गोष्टीची सुरुवात आणि त्याची पूर्तता हा मुद्दा चाललाय. बघा जर का शृंगार करायचा आहे, शृंगार, आणि स्त्रियांचा शृंगार नसतो बरं का, म्हणजे राजेशाही पुरुष असतात ना, राजघराण्यातले राजे वगैरे, ते पण शृंगार करतात. मग ते वस्त्र परिधान, मग ते अलंकार ते राजाचे. मग ते शृंगाराची पूर्तता ती कशाने होते? शृंगाराची पूर्तता ती मुकुट घातली, राजाने मुकुट घातली की ते शृंगाराची पूर्तता झाली. स्त्रियांबद्दल पण आपल्याला माहिती तर पाहिजे. बघा आपण अन्न वाढतोय, समजा समजा घरी 50 पदार्थ केलेत जेवायला, 50 पदार्थ, आणि समोर पंक्ती बसलेल्या आहेत, आणि आपण जे बोलतोय ते महाराष्ट्रीय वैदिक सांप्रदायिक पद्धतीचा विचार करतोय बरं का, कारण ते आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. जर का 50 पदार्थ केले आहेत आणि समोर पंगत बसली असेल, 49 पदार्थ वाढले, एक पदार्थ राहिलाय, कारण तो पदार्थ वाढल्याशिवाय वाढण्याची पूर्तता होत नाही. आणि तो पदार्थ म्हणजे तूप. कारण तुपाला आपल्या भोजनामध्ये बघा आपल्याला माहिती पाहिजे, आणि असतीलही, आपण करतोच ते, फक्त त्याचं त्याचं कारण आपल्याला माहित नसतं, आपण करतो ते. पण तुपाला अन्नात शुद्धी पदार्थ, शुद्धी करतं असं म्हणतो. कारण भोजनामध्ये तुपाला शुद्धी पदार्थ असं म्हणतात. म्हणजे एकदा की तूप वाढलं, शेवटी सगळ्यात शेवटी शुद्धी करायची आणि तूप वाढायचं, म्हणजे सगळं अन्न शुद्ध झालं असा समज आहे. म्हणून वाढण्याची जी प्रक्रिया आहे त्याची त्याची पूर्तता ही तूप वाढण्यापर्यंत. जसं शृंगार, पुरुषांचा शृंगार याची पूर्तता मुकुट घालेपर्यंत. स्त्रीचा शृंगार आहे, आपल्याला माहिती आहे स्त्रीसाठी एवढे अलंकार आहेत. म्हणजे आधी शरीराची शुद्धी, मग वस्त्र, मग अलंकार परिधान, आणि शेवटचा अलंकार कुठला शृंगारामध्ये? स्त्रियांचा. तर नथ घातली की पूर्तता होते. म्हणजे शृंगाराची पूर्तता जी आहे ती नथीमध्ये आहे, तसंच प्रत्येक गोष्टीची पूर्तता आहे. बघा समजा एक वृक्ष आहे, बहरलेलं डबरलेलं वृक्ष आहे, बहरलंय, पण त्याची पूर्तता कशात आहे? फळ लागलं की त्याची पूर्तता. एक स्त्री आहे जिने गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे, तिची पूर्तता कशात आहे? तिला बाळ झालं की त्याची पूर्तता. आता बहुतेक आपल्याला सगळ्यांना अंदाज कळतोय की आपला विषयाचा रोख कुठे चालू आहे. आपल्याला मिळालेला आहे देह, आणि देह बुद्धीमुळे काय होते की एका जन्मामधनं दुसऱ्या जन्मामध्ये आपण गटांगळ्या खातोय आणि त्याची पूर्तताच होत नाहीये. जोपर्यंत मी देह नाही, विवेक नाही करणार आपण. विवेक म्हणजे निवड, आणि योग्य गोष्टीची निवड, जे शास्त्र सांगतंय, वेदांत शास्त्र जे सांगतंय त्याची निवड. आणि त्याची एकदा निवड केली की आपल्याला मी देह नाही हे कळतं, आणि मग विदेही पण भोगणं म्हणजे त्या देहाची पूर्तता होणं. आपला श्लोक बघा आजचा काय आहे की विवेके देहबुद्धी सोडून द्यावी आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आणि जर ती विदेह मुक्ती आपल्याला भोगायची असेल तर मी देह नाही असा विवेक करावा लागतो, आणि त्याशिवाय या देहाची पूर्तता नाहीये, अपूर्ण राहतं ते कार्य, अपूर्ण राहतंय. आपलं देह मिळालाय, काय ते काय पुण्य केलेलं आहे त्याच्यामुळे देह मिळाला,
पण त्याची पूर्तता होत नाही, ते अपूर्ण राहते. आपल्याकडे उदाहरण आहे, एक उदाहरण घेऊया आपण. आपल्याकडे उदाहरण अशांचं आहे, त्याच्यामधनं तरी डोळे खाडकन जागे झाले पाहिजेत. ते उदाहरण आहे चांगदेवांचं. चांगदेव महाराज, आपल्याला माहिती आहे सगळी कथा, तरी घेतोय. चांगदेव महाराज जे होते त्यांनी किती वर्ष आपला देह टिकवला हो? 1400 वर्ष. चांगदेवांनी 1400 वर्ष देह टिकवला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी किती वर्ष देह टिकवलाय? कारण देह म्हणजेच मी वाटणं, हे त्याच्यामुळे काय झालं, 1400 वर्ष तो टिकवावा लागला. आणि चांगदेव काय साधे नव्हते बरं का, ते तप करायचे, ते योगी होते आणि योग्यांचे सगळे बारकावे त्यांना माहित असतात. बारकाव्यांसकट त्यांना योग माहिती होता. आणि किती किती त्यांच्याकडे सिद्धी होत्या. तर त्यांना म्हणजे बऱ्याच सिद्धी होत्या त्यांच्याकडे. मध्ये ते अग्नीमध्ये जाऊन बसणं किंवा पाण्यावर चालणं, हे सगळ्या सिद्धी होत्याच. पण सगळ्यात अवघड सिद्धी जी होती, सगळ्यात अवघड सिद्धी, ती पण त्यांना अवगत होती. आणि ती म्हणजे मृत माणसाला जिवंत करणं, हेही त्यांना अवगत होतं. आता याच्यापेक्षा अजून सिद्धी काय लागतात? सगळं त्यांना माहित होतं बरं का, सगळं त्यांना माहित होतं. कारण त्यांनी सगळं वाचलेलं होतं. ते मोठे योगी तपस्वी होते. पण फक्त एक त्यांना माहित नव्हतं, आणि त्यांना एक गोष्ट माहित नव्हतं, ती म्हणजे की जीव ब्रह्मस्वरूप आहे, हे त्यांना माहित नव्हतं. कारण त्यांना देह खरा वाटायचा. वृत्ती त्यांची देहाकार होती. आणि वृत्ती जर देहाकार नसेल तर एका देहामधनं दुसऱ्या देहात जावं लागतं. आणि शेवटचं चरण जे आपल्याला सांगतंय की विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, ते भोगताच येणार नाही आपल्याला कधी. आणि त्यांना 1400 वर्ष देह टिकवून पण त्यांना ते कळलं नव्हतं. काय झालं असतं की एकदा त्यांचा शिष्य जो आहे तो पैठणला कुठेतरी गेलेला असतो. त्यांचे शिष्य पण काही साधे नसणारच, ते पैठणला गेलेले असतात. त्यांचे शिष्य कोणी असतात ते. आणि तेव्हाच नेमकं हे ज्ञानदेवादी 4 भावंड जी आहेत ती तिकडे पैठणला आलेली असतात. ते शुद्धीपत्रासाठी, आपल्याला ती कथा माहितीये. आणि ते ब्रह्मवृद्धांसमोर ते सांगतायत की आम्हाला शुद्धीपत्र द्या. आणि मग ब्रह्मवृंदांनी त्यांना फेटाळलं असा कुठेही उल्लेख नाहीये बरं का. त्यांनी काय केलं की जे सगळे शास्त्रीय ग्रंथ आहेत ते शोधले की याचा काही आधार मिळतोय का. आणि त्याचा काही आधार, त्यांचा त्या गोष्टीचा आधार जेव्हा मिळाला नाही शुद्धीचा, तेव्हा त्यांनी एवढंच सांगितलं की याचा आम्हाला कुठल्याही ग्रंथामध्ये आधार मिळत नाहीये. एवढं त्या ब्रह्मवृंदांनी सांगितलं. आणि जेव्हा ते तिथून बाहेर आले, त्या सभेमधनं जेव्हा बाहेर आले, तेव्हा रस्त्यावरचे लोक मात्र यांना फेटाळणी करायला लागले, त्यांची हेटाळणी करायला लागले, त्यांची टिंगल उडवायला लागले. आणि त्यांना सांगायला लागले, वा वा, काय म्हणे नावं बघा या 4 मुलांची काय आहेत. म्हणे एकाचं नाव निवृत्ती, कशाला पाहिजे तुला शुद्धीपत्र, निवृत्तीच आहेस ना तू. ज्ञानदेव, नावं तर काय मोठी मोठी ठेवली आहेत म्हणे. सोपान, कोण म्हणे तुझा आधार घेऊन त्या मुक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि हिचं बारकीचं नाव तर मुक्ता, कशाला हवं तुम्हाला शुद्धीपत्र. आणि इतकंच तुम्ही सगळं म्हणता की सगळं एक रूप आहे, सगळं एकच आहे. तर नेमकं तेव्हा कोणीतरी एखादा माणूस ते पखाल घेऊन, म्हणजे पखाल पाठीवर घेऊन रेड्याच्या पाणी भरण्यासाठी चाललेला असतो. आणि तेव्हा ती बाजूची आजूबाजूची मंडळी टिंगल उडवणारी असं म्हणतायत की स्वतःला इतकंच जर मोठं समजताय, एकच सगळं म्हणताय, तर या रेड्याकडनं वेद म्हणून दाखवा बरं, तुम्हाला कारण हक्कच नाही, वेद म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असं त्या टिंगल करणाऱ्या माणसांना सांगायचं होतं, ज्ञानेश्वरादी भावांना. आणि म्हणून ते म्हणतात की या रेड्याकडनं म्हणून यावर तो म्हणणारच नाही वेद. आणि मग ज्ञानदेवांनी काय केलं ते आपल्याला माहिती आहे. त्यांनी काय केलं की त्यांनी त्या रेड्याच्या आज्ञाचक्रावर हात लावला. आणि आज्ञाचक्रावर हात ज्ञानेश्वरांनी लावताच त्याचा आज्ञाचक्र, त्या रेड्याचं आज्ञाचक्र जागृत झालं. आणि तो ऋग्वेद, अस्खलित ऋग्वेद म्हणू लागला. इतकं शुद्ध आणि अस्खलित पद्धतीने तो रेडा वेद म्हणू लागला की आजूबाजूचे लोक अवाक झाले. आणि एरवी वेदांचे उच्चार करणारे लोक आपल्या उच्चारामध्ये काही चूक होते का काय हे तपासून बघायला लागले त्या वेड्याच्या उच्चारांबरोबर. काय सुंदर प्रसंग असेल, अनुभव ज्यांनी घेतलाय त्या प्रसंगाचा. आणि हे सगळं बघणारे जे आहे त्याच्यामधला एक बघणारा जो असतो तो चांगदेवांचा शिष्य आहे. त्याच्या समोर हे सगळं घडलं आणि त्याने जाऊन चांगदेवांना सांगितलं की असं असं करणारा कोणीतरी आम्ही पाहिला की रेड्याकडनं वेद वदवणं. आणि चांगदेव 1400 वर्षाचे वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी त्यांना येत आहेत. आणि ते असं विचार करतायत की 1400 वर्ष जगून पण
हे मला करता येत नाही. म्हणजे वाघावर बसता येतं, साप बाजूला आहेत पशूंबरोबर, मी त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे, पण त्यांच्याकडनं वदवून घेणं ते पण वेद, हे मला शक्य नाहीये. म्हणजे एका पद्धतीने एक प्रकारचा थोडा गर्वहरण, अहंकाराचं हरण झालंच आहे त्यांचं तिथे. मग आता भेटायला जायचं, मग आपल्याला ते पत्रांबद्दल माहिती, त्याचा उल्लेख नाही करत की मग त्याने पत्रामध्ये काय लिहायचं कळलं नाही, मग कोरा पत्र पाठवलं आणि मग ते कोरा पत्राबद्दल मुक्ताईने काय म्हटलं ते पण सांगत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्या त्यांना उत्तर म्हणून दिलं. चांगदेव 65 मिळते आहे बाजारात. डॉक्टर काकांचा अतिशय सुंदर ग्रंथ आहे याच्यावर. चांगदेव 65चा अर्थ तो समजूनच घ्यावा लागतो. 65 ओव्या पटापटा पटापटा पटा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या आणि ते परत पाठवलं त्यांना. आणि ते पाठवल्यानंतर जेव्हा वाचलं चांगदेवानी, तेव्हा त्यांना काहीच त्याचा अर्थ कळला नाही. बघा, 1400 वर्ष फक्त देह टिकवलाय, त्याच्यावर आसक्ती, उपयोग काहीच नाही त्या, फक्त देह टिकवून. देहबुद्धी असणं, देहाकार वृत्ती असणं, याचा काही उपयोग होत नाहीये ज्ञानप्रांतामध्ये. आणि अर्थ नाही कळला म्हणून भेटायला जावं असं वाटतंय. उत्सुकता, जिज्ञासा आहे आतमध्ये भेटायला जाण्याची, बघायचं आहे ते एवढूशा लहान मुलांना सगळ्यांना. आणि मग संपूर्ण अहंकार अजून गेलेला नाहीये म्हणून शक्ती प्रदर्शनासह ते गेले, ते आपल्याला माहितीये. मग ते काय वाघावर बसले, मग सापाचा चाबूक केला आणि बाकीचे सगळे शिष्यमंडळीला वाजमा सगळा शक्ती प्रदर्शन हे करत करत ते पुढेपर्यंत गेले. आणि जेव्हा ज्ञानदेवांना कळलं की ते आपल्याला भेटायला येतात, तेव्हा ते चौघे भावंड भिंतीवर बसले होते, हे आपल्याला माहिती. आणि ती भिंत उडवून त्याने तिथपर्यंत नेली. इकडे दुसरा गर्वहरण झालेला आहे चांगदेवांचा. कारण चांगदेवांना हे कळते की मी बसलो आहे वाघावर, म्हणजे सचेतन गोष्टींवर काबू मिळवणं, विजय मिळवणं हे मला शक्य आहे. पण ज्ञानदेवाने तर अचेतन गोष्टींवर विजय मिळवलेला आहे, जे मला अजून येत नाही. आणि ते बघितल्यानंतर पटकन गर्वहरण झाला, खाली उतरले, नमस्कार केला. आता तिकडे ते शरण गेलेत आणि ते विचारतायत की मला या 65 ओव्यांचा अर्थ सांगा. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतायत की माझ्याकडनं ते अर्थ तुम्हाला सांगणं याचं प्रयोजनच नाहीये. आमची सगळ्यात धाकटी मुलगी जी आहे, बहीण जी आहे बघा, चांगदेवांचं वय काय आणि मुक्ताचं वय काय. 1400 वर्षांचे चांगदेव असे योगियांचा गुरु, 8 वर्षाची मुक्ताई लेकरू होय तये गुरु. 8 वर्षाची ती फक्त. आणि ज्ञानेश्वर माऊलीने बोट दाखवलं मुक्ताईकडे, आमची सगळ्यात धाकटी बहीण जी आहे तिच्याकडे जा, तिला शरण जा. कारण प्रयोजन असं आहे की तिच्याकडनं तुम्हाला तो अर्थ कळणार आहे. म्हणजे मुक्ताई जी आहे ती त्यांची गुरु झालेली आहे. पण ही मुक्ताई काय साधी, ती योगिनी आहे. ती फटकळ बोलते, ती उलट बोलते, साधी नाहीच आहे मुळी. तिच्याकडनं ज्ञान रॅदर सगळ्यांकडनं गुरूंकडनं ज्ञान मिळवणं सोपं नाहीये. त्याला आपली कसच लागते त्यांच्याकडनं ते ज्ञान मिळवणं म्हणजे. आणि तेव्हा जेव्हा चांगदेव तिच्या जवळ गेले, नमस्कार करून तिला सांगितलं की मला या 65 ओव्यांचा अर्थ सांगा. तेव्हा ती असं म्हणते, सांगणार नाही चांगे, आत्ता नाही सांगणार. काय करतो तू, असं म्हटलंय तिनं, काय करतो की तू पंढरपूरला जा, तू पंढरपूरला जा, त्या पांडुरंगाला शरण जा. आणि इतर वैष्णवजन काय करतात तर त्या वाळवंटामध्ये देहभान विसरून नाचतात. तू तसं कर आणि मग नंतर माझ्याकडे ये. जोपर्यंत देहभान जात नाही, तुझं कमी होत नाही, तोपर्यंत येऊ नकोस माझ्याकडे. आणि उल्लेख असा येतो की 1 वर्ष म्हणजे 6 महिने ते 1 वर्ष पर्यंत चांगदेव तिथे राहिलेत सर्वसामान्यांप्रमाणे. आणि तिकडे ते वाळवंटात नाचलेत. आणि मग नंतर बाकीच्या मधल्या खूप कथा आहेत, पण त्या आपण घेत नाही होत. आपण मुख्य कथा इथे पाहतोय की देहबुद्धी कमी झाल्याशिवाय किंवा ती गेल्याशिवाय ती विदेह पण आपल्याला भोगता येत नाही. म्हणजे देह मिळालाय मान्य, देह मिळालाय, पण त्या देहाची पूर्तता कशात आहे. ही देहबुद्धी ही भिंत म्हणून खूप सुंदर आहे, त्याचे गोडवे गायले आपण त्या देहाचे, पण ती देहबुद्धी ही भिंत म्हणून काम करते. आणि तो विदेहीपण आपल्याला भोगता येत नाही, जीवनमुक्तपण तो अनुभव आपल्याला घेता येत नाहीये. आणि त्याची पूर्तता जर करायची असेल तर विवेकाने देहबुद्धी घालवण्यासाठी एवढा सगळा विचार आपण केला. इतका सगळा विचार करून पण आपल्याकडे पुढची 10 मिनिटं अजून आहेत. आपण मुख्य एक विचार राहिलाय अर्थ समजून घेण्याचा की विदेह मुक्ती म्हणजे काय. जीवनमुक्त आणि विदेहमुक्त जो आधी उल्लेख केला होता तो मुद्दाम शेवटी ठेवलाय, पण तो शेवटच्या चरणामध्ये आलेला आहे. आणि आपण अभ्यास करताना 2 गोष्टी मुद्दामून एकत्र करतो.
म्हणजे मनात आपल्या गोंधळ नाही राहत. मग मग विदेह मुक्ती आणि जीवनमुक्ती याच्यामध्ये काही फरक आहे का? मग आपण पाहायचा प्रयत्न करूया. आधी आधी काय करूया, जीवनमुक्ती म्हणजे काय हे आपण बघूया. कारण जीवनमुक्ती जी आहे ती सगळ्या संतांची, सगळ्या ग्रंथांची टार्गेटेड मुक्ती आहे. म्हणजे आपलं लक्ष कुठे हवं, तर जीवनमुक्तीकडे हवं. मग जीवनमुक्ती म्हणजे काय? जिवंतपणी जी आपल्याला मुक्ती अनुभवता येते, म्हणजे दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय असा अनुभव या देहात असताना आणि देह पूर्ण कार्यक्षम असताना जो आपल्याला मुक्ती मिळते, त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. बघा, आता आपल्याला एक अर्थ खूप छान कळला. आणि या जीवनमुक्तीबद्दल बरंच काही सगळ्या ग्रंथांमध्ये बोललं गेलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये तर सारख्या आपल्याला जीवनमुक्तीबद्दल आपल्याला ओव्या मिळतात. एक दोन ओव्या घेऊया. म्हणजे आपण जे विचार करतो आहोत त्याला प्रमाण जोडतोय आपण, आणि प्रमाण संतांचे, शास्त्राचे. जीवनमुक्तीबद्दल काय म्हणतात बघा माऊली, ते असं म्हणतात, म्हणून सर्वपरी मुक्तू. तो सर्वपरी मुक्तू आहे, तो जीवनमुक्त जो आहे तो देह असताना मुक्ती भोगतोय. म्हणून सर्वपरी मुक्तू तो सकर्मोची कर्मरहितू. म्हणजे कर्म करताना दिसतोय पण तो कर्मरहितू आहे. काय सुंदर ओव्या आहेत बघा. म्हणून सर्वपरी मुक्तू तो सकर्मोची कर्मरहितू, सगुण तरी गुणातीतू, तेथे येथे भ्रांत नाही. म्हणजे गुणात दिसतोय पण तो गुणरहित आहे आणि त्याला भ्रांतीच नाहीये. असा जो असतो तो जीवनमुक्त असतो. आपल्या समोर सगळे संत येतात, आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराज आले पाहिजेत, की जीवनमुक्त असताना, मोक्षाचा अनुभव घेत असताना कार्य केलंय. आपल्या समोर समर्थ आले पाहिजेत. मला माझ्या समोर माझे सद्गुरू येत आहेत, ही मुक्ती अनुभवत असताना कार्य चालू आहे. सगळ्यांना तयार करण्याचं काम ते करत आहे. म्हणजे जीवनमुक्त म्हणजे काय हे आपल्याला पटकन कळतं. अजून एक ओवी घेऊया आधाराला, ज्ञानेश्वरी मधलीच. माऊली असं म्हणतात, आता अज्ञान अवघे हारपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाई. पूर्ण ज्ञान झाल्यामुळे ते स्वस्वरूपच आणि ते एकच आहे असं त्यांचं झालेलं असतं. आणि या सगळ्याला म्हणतात जीवनमुक्त. आणि ही आपली टार्गेटेड मुक्ती आहे, हे आपलं टार्गेटेड ध्येय आहे. की कसं असावं, कारण कारण डॉक्टर काका नेहमी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतात की मेल्यानंतर मुक्ती कोणी बघितलेली आहे, रोकडा परमार्थ करायचा आहे. म्हणजे देह असतानाच त्याचा अनुभव तर घेता आला पाहिजे त्या आनंदाचा. कारण देह नसताना तो आनंद मिळणार कसा, उपभोगणार कोण, अनुभवणार कोण? उपभोग नको म्हणूया, अनुभव. कारण आपण तेच असतो. रसोवई सहा, ते रसयुक्त आहे. आनंदाचा रस हे त्याचं स्वरूप आहे आणि तेच स्वरूप माझं आहे. म्हणून देह असतानाच ही रसना, त्याचा आस्वाद घेणं शक्य आहे. म्हणून रोकडा परमार्थ करायचा आहे. देह असताना जीवनमुक्ती. तुकाराम महाराज म्हणतायत त्यांच्या अभंगामध्ये, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. म्हणजे मुक्ती मानावाच्या नवरीशी तुकाराम महाराजांनी लग्न केलेलं आहे. लग्न, संलग्न. लग्न म्हणजे जोडून जाणं, त्या भगवंताशी जोडले गेलेत ते, आणि म्हणून ते मुक्त झालेत. लग्न कोणाशी केलंय तुकाराम महाराजांनी? मुक्ती नावाच्या नवरीशी. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसाच्या आर खेळीमेळी. आता पुढे खेळीमेळीचं आयुष्य फक्त जगायचंय. किती सुंदर आहे. एका ठिकाणी ते असं म्हणतात की याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. याची देही, देह असतानाच. मग त्याला म्हणायचं काय? जीवनमुक्त. ठीक आहे, आता आपल्याला जीवनमुक्त याचा अर्थ कळला. पण त्याचा उल्लेख या श्लोकामध्ये केलेलाच नाहीये समर्थांनी. समर्थ म्हणतात विदेहीपणे. म्हणजे विदेही मुक्ती नावाची काहीतरी वेगळी मुक्ती आहे का? मग विदेही मुक्ती म्हणजे काय? जे प्रश्न अगदी सुरुवातीला उपस्थित केले होते, की जीवनमुक्त म्हणजेच विदेहमुक्त का? का दोघांमध्ये फरक आहे? मग तो फरक आहे तो काय आहे? कारण विदेहमुक्तीबद्दल पण जे 3 पद्धतीने, अगदी समता समता खरं इतकं अवघड बोलायचं नसतं, पण थोडंसं अवधान देऊन आपण ऐकूया, कारण आपल्याला विषय समजून घ्यायचा आणि तो संपवायचा आहे. आपल्याकडे पुढचे 5-10 मिनिटं आहेत. विदेहमुक्ती समजून घ्यायचा प्रयत्न आपण करतोय आणि त्या प्रत्येकाला आधार घेणार आहोत आपण. 3 वेगवेगळ्या पद्धतीने विदेहमुक्ती म्हणजे काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. एका पद्धतीप्रमाणे, म्हणजे एका प्रणालीप्रमाणे, एका विचारांच्या धारेप्रमाणे, पहिल्या प्रणालीप्रमाणे जीवनमुक्ती म्हणजेच विदेहमुक्ती आहे. बरं का? सोपं आहे ते. कारण तुकाराम, प्रमाण परत घेतोय आपण, आपल्या विचारांना प्रमाण घेतोय, असंच बोलत नाही होत. कारण एका ठिकाणी तुकाराम महाराज असं म्हणतायत की देहीच विदेही होऊन ठेलो. म्हणजे देह असतानाच मी विदेही झालो.
मग आता याच्यावरून आपल्याला कळते की पहिल्या प्रणालीप्रमाणे, पहिल्या विचारधारेप्रमाणे जीवनमुक्त म्हणजेच विदेहमुक्त मान्य, कळलं, हे सोपं आहे कळायला. आता दुसरी विचारधारा, दुसऱ्या विचारधारेप्रमाणे जी खरी जी प्रचलित, ज्याला ज्याला संतांना मुख्य करून विदेह मुक्ती म्हणायचंय, ती ही विचारधारा आहे. ती कुठली ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. शास्त्र असं म्हणतं की काही कारणामुळे एखाद्या व्यक्तीचं देह असताना ती मुक्ती भोगता येत नाही, काही प्रतिबंध असतील कर्माचे. पण एकदा की देह पडला की त्यांना ती मुक्ती मिळते. आणि देह पडल्यानंतर जे मुक्त होतात, म्हणजे परत ते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येत नाहीयेत. देह पडल्यानंतर मुक्ती मिळाली आहे पण, मग त्याला म्हणायचं विदेह मुक्त. आता अर्थ कळला? एक जीवनमुक्त म्हणजे देह असताना मुक्ती भोगणं. दुसरं देह पतनानंतर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात न येणं म्हणजे विदेहमुक्त. आणि या विदेहमुक्तीबद्दल पण आपल्याला बऱ्याच संतांचं बरंच चांगलं दिसतंय. आपण आधार परत घ्यायचा प्रयत्न करूया. प्रमाण, आपल्या सगळ्या बोलण्याला प्रमाण आहे. आणि ते प्रमाण आपण माऊलींच्या, कारण माऊलींचे दाखले मिळाले पटपट. जे विदेहमुक्तीबद्दल ते काय म्हणतात बघा. आता आपण जो विचार केला की देह पतनानंतर, देह त्यागानंतर, देह पडल्यानंतर ज्यांना मुक्ती मिळते, जी मुक्ती मिळते त्याला विदेह मुक्ती असं म्हणतात. त्याच्याबद्दलचे आपण प्रमाण घेऊया. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, पुढती जे तेथ गेले, म्हणजे ते पुढे गेले, पुढती जे तेथ गेले ते न घेतची माघवती पाऊले. आता एकदा पुढे गेल्यानंतर परत ते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येत नाहीत. ते न घेतची मागती पाऊले महोदधी का मिनले स्त्रोत जैसे. म्हणजे जशी एक छोटी नदी जाऊन सागराला मिळते आणि परत ती तिकडे सागरामध्ये आतमध्ये ती पुढे जाते, मग तसं हे परत जन्म मरणाच्या फेऱ्या जे येत नाहीत त्याला विदेह मुक्ती असं म्हणतात. अजून एक घेऊया. माऊलीच असं म्हणतात, तेवी मजसी एक वाट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्ती वाट मोडिली गा. म्हणजे ज्याच्यामुळे पुनरावृत्तीची वाट मोडली गेलेली आहे त्याला म्हणतात विदेह मुक्ती. आता ठीक आहे, आपल्याला ही दुसऱ्या प्रणालीप्रमाणे विदेह मुक्ती पण कळली. अजून एक विचार आहे विदेहमुक्तीचा, आणि सगळ्या अर्थांनी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. कारण काय होतं की वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किंवा वेगवेगळ्या रेफरन्सेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो शब्द वापरला असतो आणि आपल्याला कन्फ्युज नाही व्हायचंय म्हणून 360 डिग्री अँगल आपण विचार आधीच करून ठेवतोय. आणि इकडून तिकडून ते कसं सारखं होतं ते आपण पुढे नंतर विचार करू, 1-2 मिनिटात पुढच्या. एक फक्त प्रणाली शेवटची जी राहिली ती घेते आणि मग आपण विषय संपवायकडे जाऊया. तिसरी प्रणाली अशी आहे, त्या तिसऱ्या प्रणालीसाठी समजून घेण्यासाठी आपण आधी ओवीचा आधार घेऊया. आधी ओवी वाचते आणि ती दासबोधामधली आहे. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतायत बघा, किती छान आहे, किती क्लिअर कळतं बघा. सचेतन ते जीवनमुक्त. कुठले सांगते, 7-6-46 ओवी आहे. 7वा दशक 6वा समास 46 ओवी नंतर आपण बघू शकता. सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त. आलं का आपला विचार? सचेतन ते जीवनमुक्त, सचेतन तिकडे आतमध्ये आहेत, कार्यरत आहेत आणि कामं करतायत भरपूर देह असताना. सचेतन ते जीवनमुक्त कळलं पटकन. पुढे अचेतन ते विदेहमुक्त, हेही कळतंय. दोन्ही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे. आता याचं इंटरप्रिटेशन जेव्हा आपण वाचतो, म्हणजे अचेतन ते विदेहमुक्त, आणि विदेहमुक्तीचा अजून एक प्रकार, की अजून एक प्रणालीप्रमाणे विदेहमुक्त म्हणजे काय हे ज्यांना सांगायचंय तो प्रकार पण आपण बघूया. एक म्हणजे अचेतन ते विदेहमुक्त म्हणजे देहच पडलाय, किंवा शेवटची प्रणाली, किंवा देह आहे पण तो एका ठिकाणी समाधिस्थ आहे. म्हणजे जसा जीवनमुक्ताचा देह कार्यरत असतो तसा नाहीये, देह पडलेला पण नाहीये, देह पडलेला पण नाहीये आणि कार्यरत पण नाहीये, पण एका ठिकाणी तो तो समाधिस्थ असतो, त्याला म्हणायचं विदेहमुक्त. आता या सगळ्यावरनं आपल्याला असं कळतंय, आतापर्यंत आपण जे चिंतन केलं त्याच्यामध्ये जीवनमुक्त जो आहे तो पूर्णपणे कार्यरत आहे आणि टार्गेटेड मुक्ती तीच आहे, टार्गेटेड मुक्ती तीच आहे. पण समर्थांनी काय शेवटचं चरण वापरले बघा, आपण अर्थ पूर्ण करतोय, श्लोक पूर्ण करतोय, चरण पूर्ण करतोय, अर्थ व्यवस्थित समजून घेऊन. समर्थ म्हणतायत विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, विदेही मुक्ती भोगीत जावी असं म्हटलेलं नाहीये समर्थांनी. समर्थ म्हणतायत विदेहीपणे, कारण विदेहपण म्हणजे काय आता आपल्याला ते अभ्यासावरनं कळलं की जेव्हा देहाचं जे तादात्म्य असतं ते संपूर्णपणे गळलेलं असतं, संपूर्ण जिकडे गळलेलं असतं देहाचा विचारच नाहीये तिथे,
म्हणजे देहाचा भान संपलेला आहे, विरघळलेला आहे, त्याला विदेहीपणा असं म्हणायचं. आणि म्हणजे तुम्ही कार्यरत तर संपूर्णपणे आहात जीवनमुक्ताप्रमाणे, कार्य करत आहात, उपभोगत आहात तो आनंद, पण तुम्ही विदेहीपणे देह नाहीच असं तुमचं असू देत. आणि हे सगळं जे आहे ते विवेकामुळे होणार आहे. आणि अविवेक म्हणजे देहबुद्धी आहे. आणि देहबुद्धीमुळे ते आधीचे 2 चरण जे आहेत ते दुःख, शोक, चिंता. मग जर देहबुद्धीच विवेकाने आपण काढून टाकली तर ते दुःख काय, शोक काय, चिंता हे होणारच नाही. आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी हा अनुभव आपल्या सगळ्यांना येईल. आणि हा अनुभव यावा असं आपण आपल्या सद्गुरूंपाशी प्रार्थना करूया. आणि आता मात्र विषय मी इकडेच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. शांतपणे बसायचंय, डोळे बंद. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सोडलेले हात मस्तकाकडे, श्वास सोडत खाली बघून पूर्ण साधना आपण जे सर्व ऐकले ते देवालाच समर्पित. श्वास सोडत घेत परत वरती यायचंय. हाताचे जुन्यातांचं घर्षण, मिळालेली ऊब हाताची कॅप करून डोळ्याभोवती शांतपणे डोळे उघडायचे. हरिओम हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. धन्यवाद.